महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष राज पार्टे आहेत. सर काय सांगाल आजचा दौरा कसा असेल? आता थोड्याच वेळात 15-20 मिनिटात सन्माननीय साहेब इथे पोचत आहेत आनंद भवनला. मग इथून आपण अधिकाऱ्यांसोबत इथून सुरुवात करायची आहे. बायपास शेवटला ज्या ठिकाणी काम थांबलं आहे त्या ठिकाणी साहेब पाहणी करतील, अधिकाऱ्यांशी बोलतील, ठेकेदारांशी बोलतील, अडचणी समजून घेतील आणि मग माझ्या कार्यालयाचं दक्षिण रायगड कार्यालयाचं मध्यवर्ती कार्यालयाचं साहेबांच्या शुभ हस्ते उद्घाटन आहे. मग तो कार्यक्रम उरकून मग रस्त्याची पाहणी करत पेनचं कार्यालयाचं उद्घाटन आहे. म्हणजे रस्त्याची पाहणी करत कार्यालय उद्घाटन करत शेवटचं पनवेलला मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन आहे. असा साहेबांचा आजचा दौरा आहे. सर खेडेकर बोलले की 70% काम झाल्यानंतर आता जाग आली काय? आम्हाला जाग आत्ता आली की नंतर यायला पाहिजे होती. यापेक्षा 17 ते 20 वर्ष झाली आपण कोकणवासीय काय त्रास भोगतोय. हे नवीन सगळे ब्रिज झाले, तुमच्या समोरच्या गोष्टी आहेत. तर आता नागोठण्याचा ब्रिज बघा, साईडनी कोसळत आला आहे दोन्ही बाजूनी. गाड्यांवरती कधी वरून कोसळून लोक मरतील. त्याच्यानंतर हा पुढचा पूल, त्याची पण तुम्हाला माहिती आहे परिस्थिती काय आहे. आणि वडकळचा तर अख्ख्या दुनियेने पाहिलं आहे, वरून पाहिलं की खाली दिसतं. मग भीतीने तात्पुरती मलमपट्टी केली, पण ती किती दिवस टिकणार आहे? आज ना उद्या लोकांचे जीव घेतल्याशिवाय हे शांत बसणार नाहीत. सर गणेश उत्सव पण जवळ आलेला आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता काही दिवसापूर्वी तटकरे आले होते, अनेक मंत्री आले होते, तर त्यांनी देखील पाहणी केली. पण आता सध्या परिस्थिती पाहिली तर पूर्णतः बहुतांश जे काम आहे ते अर्धवट आहेत. आपण काय सांगा? आता पाहणी केली पण अधिकारी का घाबरत नाही आहेत? स्थानिक प्रतिनिधी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना हे घाबरत नाही आहेत. आता शेलार नावाचा जो अधिकारी आहे NHचा, आता तो तर कोणत्या मंत्र्यालाही नाही घाबरत आणि सरकारलाही नाही घाबरत. आता तो का घाबरत नाही ह्याच्या पाठी काय आहे ते सरकारने विचार करावा. कारण का तो सरकारला अधिकाऱ्यांना मंत्र्यांना नाही घाबरत तर सामान्य जनतेला आपल्याला काय घाबरणार तो. त्याच्यामुळे हा शेलार नावाचा जो अधिकारी कोकण भवनला बसतो तर नक्की तो कोणाच्या जीवावरती एवढी माजमस्ती करतो ते जरा तुम्ही पत्रकारांनी पण शोध लावा. धन्यवाद. तर हे होते दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष राज पार्टे. दीपक दबके, TV9 मराठी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.